येथे नाही उरो आले अवतार आणि येरते पामर जीवती ती अवताराची अवतार संपले. मग तुम्हा मला राहता येणार आहे का? आतापर्यंत आपल्यातले सुद्धा लय गेले. कोण कोण गेले? आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू तो ही कैसा झाला. देखत देखत ना तू तो ही कैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. हो उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. कोणाचं भय? काळाचं भय प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी प्रत्येकाला जावं लागणार आहे. नवे नवे प्रत्येक जण जाणारच आहे. ज्यांच्या आयुष्याच्या मर्यादेचे गणित सुद्धा महाराज आपण करू शकत नाही त्यांना सुद्धा जावं लागलं ना. तेव्हा आपलं किती आयुष्य आहे? आपल्याला आकडा दिलाय 100चा. पण जाते का कोणी 100 पर्यंत? नाही जात. मी तर नाही जाणार भाऊ. तुम्ही जाता सत्तर काय सांगता येणार नाही जाता येत महाराज. पण आपल्याला फक्त 100च दिलंय. पण ज्यांच्या आयुष्याच्या मर्यादेचं गणित सुद्धा आपण करू शकणार नाही त्यांना जावं लागलंय. 1 नंबरचं आयुष्य होतं महाराज हिरण्यकश्यपूला. किती आयुष्य होतं? 1,60,60,30,10,700 वर्ष 9 महिने. आपलं 65 जोडा त्याला. बघा कुठं तरी जमतो का मेळ? एवढं आयुष्य होतं. राहिला का तो? किंवा नामदेव महाराजांचा अभंगच आहे ना, 14 चौकड्या लंकानाथा नव्याण्णव सहस्र राया दशरथा तेही गेले मृत्यू पंथा. म्हणजे मनाला उपदेश केलाय महाराज नामदेवरायांनी. 14 चौकड्या लंकानाथा. लंकानाथ म्हणजे कोण? रावण. किती आयुष्य होतं? 14 चौकड्यांचं. आता चौकडी कशाला म्हणतात? कृता त्रेता द्वापार कली या 4 युगांची एक चौकडी. आता कृतयुगाचं आयुष्य किती आहे? 17,28,000 आयुष्य आहे कृतयुगाचं. कृता त्रेता युगाचं आयुष्य आहे 12,96,000. कृता त्रेता द्वापार युगाचं आयुष्य आहे 8,64,000. आणि आता कोणतं युग चालू आहे? कलियुग. या कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000. मग 17,28,000 अधिक 12,96,000 अधिक 8,64,000 अधिक 4,32,000 किती झाले? घरी गेल्यावर करा. एवढ्या एकाची एक चौकडी होती. आणि अशा रावणाला किती चौकड्याचं आयुष्य होतं? 14 चौकड्या लंकानाथा. 14 चौकड्याचं आयुष्य होतं महाराज. आता रावण म्हणजे काय सामान्य नव्हतो बरं का. आता आपल्यातले काय कैसे सहज उत्तर म्हणतात रावण असा होता, रावण तसा होता. पण मी म्हणतो रावण तुझ्यापेक्षा बरा होता. वस्तुस्थिती आहे महाराज. कारण रावणाला सुद्धा लाज वाटलं असे कृत्य लोक करतायत महाराज. आपण रोज बातम्या पाहतोय. रावण म्हणजे सामान्य नव्हता महाराज. रावणासारखं आपल्याकडे काहीच नाही. मग रावणाला नाव ठेवण्याचा अधिकार आपल्याला मुळातच नाही महाराज. रावणाकडे शक्ती होती, भक्ती होती, सत्ता होती, संपत्ती होती आणि 14 चौकड्यांचं आयुष्य होतं. या 5 गोष्टी रावणाकडे एकदम मजबूत होत्या. यापैकी आपल्याकडे काहीच नाही आणि आपण रावणाला नाव ठेवायला निघालो. रावणाकडे भक्ती होती. काय भक्ती होती? भगवान शंकराचा 1 नंबरचा भक्त कोण असेल तर तो रावण होता. धन्य भाग्य रावणाचे. आणि दास झाले शंकराचे. भगवान शंकराची भक्ती करत असताना रोजचा नियम रावणाचा होता 108 कमळाची फुलं भगवान शंकराला तो अर्पण करत होता. बरं उठतही नव्हता आणि बोलतही नव्हता. पण एके दिवशी प्रसंग असा घडला की 1 कमळ कमी पडलं. आता बोलावं तर मौन व्रत भंग होतय आणि उठावं तर पालन होत नाही. मग काय केलं रावणाने? स्वतःच शिरकमळ म्हणून भगवान शंकराला अर्पण केलं महाराज. आपल्याला शक्य आहे का ते? रावणाकडे भक्ती होती. बरं शक्ती होती. किती शक्ती होती? कैलास पर्वत 3 वेळेस हलवला. आपल्याला 50 किलोची युरियाची गुण उचलत नाही. बरं शक्ती होती, भक्ती होती, सत्ता होती. काय सत्ता होती? रावणाला किती बायका होत्या? 80,000 बायका होत्या आणि 1.25 लाख नातू होते. शेठ आता जर रावण असता तर बिनविरोध आला असता. त्याला कोणाच्या मताची गरज नसती. म्हणजे शक्ती होती, भक्ती होती, सत्ता होती. काय सत्ता होती? 33 कोटी देव बंदी खाण्यात होते. गाढववळी गजानन, सटवीकरी बाळांपण, एवढी सत्ता होती. 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या. शक्ती होती, भक्ती होती, सत्ता होती आणि संपत्ती होती. किती संपत्ती होती?
तुकोबाराने त्याच्या संपत्तीचं वर्णन करावं महाराज. कोटी घरे ज्याची काशाने तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची सप्त कोटी. 7 कोटी शुद्ध 100 नंबरी सोन्याचे घर भरलेले होते. आपल्याकडे एक अंगठी असली तरी 17 वेळेस बाजारात जातो. मावशी वांगे कसे दिले, बटाटे कसे दिले. मावशीच्या पण दंडामध्ये तोळबंदे असतात ना. मावशी म्हणती बटाटे 20 रुपये किलो, अंगठीच गायब. पण रावणाची संपत्ती होती मला. म्हणजे रावण सामान्य नव्हता. रावणाला 14 चौकड्यांचं आयुष्य होतं. पण रावणाला राहता आलं का? मग तिथं तुम्हा आम्हाला राहता येणार आहे का? किंवा त्याच्या पुढे नामदेवराय काय म्हणले, 14 कल्प मार्कंडेया पडे तरी रोम हर्षणाचा एक रोम झडे. बघत आलभ्याचे निमिष मोडे रे, अरे मना शोक करीशी किती. 14 कल्प. आता कल्पाची कल्पना आपण करू शकत नाही. कशाला म्हणतात कल्प? अगदी शॉर्टकट मध्ये सांगतो. कृता त्रेता द्वापार कली या चौकांची काय झाली? एक चौकडी. अशा 1000 चौकड्या तेव्हा एक महायुग. अशा 1000 महायुग तेव्हा एक कल्प. आणि अशा किती कल्पाचं आयुष्य मार्कंडेय ऋषींना? 14 कल्पाचं. मग आता आपलं पासाचं जोडा तिथं. आता कल्प म्हणजे नेमकं काय? ढोबळगणी सांगतो. काय करायचं? एक बाय एकचा खड्डा खोदायचा, मेंढराचे केस हत्तीच्या पायाने दाबून भरायचे आणि प्रत्येकी 100 वर्षांनी एक एक केस बाहेर काढायचा. किती पिढ्या लागतील आपल्या? म्हणजे एवढं आयुष्य मर्यादा त्यांना होती. त्यांना देखील जावं लागलं. तिथं तुम्हा आम्हाला राहता येणार नाही. याचा एकच अर्थ असा आहे की ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला त्याला मरण अटळ आहे. नवे आपण जन्माला येतानाच मरण घेऊन येत असतो, आपल्या सोबत घेऊन येत असतो. आणि आपलं सगळं काही प्रारब्ध कोण लिहिते? सटवी लिहिते. आणि कधी लिहिते? पाचीच्या दिवशी लिहिते. पाचीच्या दिवशी काय लावून ठेवतात बाबा? दिवा. का लावतात दिवा? सटवीला आपला प्रारब्ध आपला सगळा 7-12 लिहिण्याकरता दिसावा याच्यासाठी दिवा लावतात. कारण की रात्र तिचीच असते. ज्ञानोबा बोलली ना, सटवीची राती न विसंबीचे वाती तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहनी सदा. मग सटवीने एकदा लिहिलं की मग काळे गोरे पण धुतले फिटो नेणे ललाटीचे लिहिले. तेनं मुळे काही केले. एकदा का तिनं लिहिलं मग तिथं देवाला सुद्धा चुकवता येत नाही. देवाला सुद्धा सोडलंय का कर्माने? कर्म फार बलवत्तर आहे महाराज. ते कर्म कोणालाही सोडत नाही. आगा कर्मी जे उरावे दैत्य सुख दुःखी फळावे आणि ते भोगावया यावे देहा एका. ते भोगावच लागतं. किंवा केले कर्म झाले त्याचे भोगाले उपजले मेले ऐसे किती. प्रत्येकाला ते भोगावच लागतं. देवादिकांना सुद्धा चुकलंय का महाराज? देवाला सुद्धा चुकलंय का? कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला आणि कर्मे रावण क्षय पावला. वियोग घडला सीता देवी. सीता मातेला सुद्धा प्रभू रामचंद्रांचा वियोग सहन करावा लागला. म्हणजे कर्म फार बलवत्तर आहे. म्हणजे याचा अर्थ एकच आहे की जन्माला आल्यानंतर पाठीमागचं जे काही कर्म आहे ते भोगण्याकरता प्रत्येक जीव येत असतो. कारण तुम्हा आम्हाला यावंच लागतं, राहावंच लागतं आणि जावंच लागतं. कारण स्वइच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध देवाला आणावं लागतं. आणिलाही रूपाबळे करुणी खळे सायासे देवाला आणावं लागतं. संत महात्मे येत असतात आणि कुठून येतात? ते कुठले आहे? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया लाडू संताचे मार्ग. आडराणी भरले जग, आडराणाने धावणार हे जग आहे ना, त्याला सन्मार्गाने लावण्याकरता संत महात्मे येतात. बरं, वाटेल तेव्हा येतात, वाटेल तोपर्यंत राहतात आणि वाटेल तेव्हा जातात. तुम्हा आम्हाला यावंच लागतं, कर्म करावंच लागतं आणि कर्म केल्यानंतर पुन्हा मरावंच लागतंय. म्हणजे हे आपल्याला चुकणार नाही. ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला त्याला मरण अटळ आहे. म्हणून मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीवाने त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे.